आता काहीतरी नव्याने सुरुवात करायची आहे आपल्याला गणपतीनंतर. थोडासा टाईम लागेल पण तुम्हाला समजेल ही नव्याने सुरुवात काय होणार आहे. बाबा 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 घाण बघ. चल 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 चल. काय धूळ आहे बघ. फडका फडका घेतला पाहिजे. फडका एक फडका घे. फडका घे. एक फडका घे. हे असं आहे बघा. जर वस्तू यूज नाही केल्या ना तर त्याच्यावर धूळ पडून एवढे खराब होतात ना. नशीब तरी बॉक्सच खराब झालाय. ही ह्याला आता मला वाटतं 1 वर्ष होणार. आता हे काय मी तुम्हाला दाखवतो. हे मला बायकोने घेतलेलं बड्डे गिफ्ट. व्हॉइस ओव्हर देण्यासाठी हा माईक सिस्टीम. मला वाटतं मी 1-2 वेळाच ते हे केला, त्यानं वापरला. त्यानंतर यूज करायला भेटला नाही. कारण का ह्याला ना जागा फिक्स पाहिजे. जागा फिक्स असल्यानंतर आपण त्याला फिट करून ठेवू शकतो. पण आपल्याकडे जागा फिक्स नाही आहे. पण आपली जी आहे छोटी तिकडे तिकडे उपद्याप करत असेल म्हणून मी ते फिट करू शकत नाही. तर ते आता काढले बाहेर. त्याला बघतो आधी तो चालू आहे का. त्यानंतर त्याला यूज करू शकतो. हा बघा. हा असा असतो. आता ह्याच्यामध्ये मी ना काय करायचो, पहिल्यांदा म्हणजे 1 वर्षापूर्वी व्हॉइस ओव्हर देण्यासाठी ह्याला मी वापरायचो. पण आता ना खूप गॅप पडले. कारण काय होतं, स्टँड वगैरे लावायला ना परफेक्ट जागा पाहिजे. पण आपल्याकडे ती जागा नसते. हा बघा. हा माईक आहे. हे बघा. वस्तू छान आहे. युजफुल आहे जर प्रॉपर तुम्ही यूज केली तर. आता मला ती काढतोय बाहेर, बघतो चालू आहे काय. आणि जर ओके असेल तर हा स्टँड एका जागी फिक्स करून ह्याला मी आता यूज करणार आहे पुढच्या जर्नीसाठी. तर ना मला वाटतं साताऱ्यावरून आल्यानंतर म्हणजे अचानक असं एक अशी वेळ आली की आम्हाला सावरू शकलो नाही. कारण आमच्या घराचा एक आधारस्तंभ म्हणतात ना की एक डिसिजन मेकर असतो. आणि एक आमचा आधार ते म्हणजे माझे आजोबा. एक मागच्या 13 तारीखला त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यामुळे इमर्जन्सीमध्ये मी गावी जाऊन आलो आणि आज 7वा दिवस आहे. तर त्यासाठी म्हणूनच ती 15 ऑगस्टची राईड कॅन्सल झाली आणि आम्ही अचानकमध्ये गावी गेलो. एकदम ठणठणीत होते पण माहीत नाही वेळ का आली, कोणीच अडवू शकत नाही त्याला. आणि आजोबांनी खूप आयुष्य चांगलं जगलं आणि आमच्याकडे ते खूप म्हणजे आम्हाला असं ती एक ही होती की बाबा गावी जाण्याची ओढ होती आम्हाला. आजोबा म्हणजे आम्ही खूप मजा करायचो, धमाल करायचो. तुम्ही मला वाटतं गावच्या व्हिडिओ जर बघत असतील तर त्याच्यामध्ये आजोबा भरपूर व्हिडिओमध्ये आहेत. आणि आजोबा म्हणजे असं त्यांना थोडंसं कमी दिसायचं गेले 2 वर्ष. पण ते स्वतःचं कामं स्वतः करायचे. कधी कोणाला त्रास नाही दिला. घरातल्यांना पण कोणाला कधी त्रास नाही दिला आणि शेवटपर्यंत काम करत राहिले. आणि म्हणूनच त्यांची बॉडी तशी होती. पण आता काय वेळ आली आणि ती वेळ घेऊन गेली. तर त्यासाठी थोडंसं मी जरा शांत होतो आणि समजत नव्हतं काय करायचं. कारण त्यातून बाहेर पडायला मला 2-3 दिवस लागले. कारण आम्ही लहानपणापासून त्यांच्यासमोर वाढलो आहे. त्यामुळे ते जरा थोडे मेमरीज जात नाही डोक्यातून काही गोष्टी. आणि ठणठणीत माणूस असल्यानंतर जेव्हा अचानक सोडून जातो तेव्हा आपल्याला थोडंसं म्हणजे खूप दुःख होतं. आजारी माणूस किंवा आपल्याला सोडून जातो तेव्हा काय वाटत नाही कारण बाबा त्याला त्रासच होतो असं म्हणतो आपण. म्हणजे आपली एक मनाची हे करतो एक शांती, किंवा त्याला त्रास होतो, आजारी होता म्हणून ते झालं ते बरं झालं असं म्हणतो. पण आपल्या आजोबा असे नव्हते. पण त्यासाठी मी थोडासा शांत बसलेलो. कामावर जायचो, घरी यायचो एवढंच. आता परत गावी जायचं आहे मला. तर त्यासाठी आता सध्या काहीच नाही आहे, कुठे बाहेर नाही, फिरती नाही, काय नाही. म्हणून मी 15 ऑगस्टची राईड त्यासाठी इमर्जन्सी कॅन्सल झाली. पण बघू कधीतरी आपण एक असा प्लॅन करू नक्कीच. सध्या थोडासा मी सगळ्यातून बाहेर येतो आणि नक्कीच तुम्हाला जे 15 ऑगस्टला येणार होते त्यांना नक्कीच भेटेन वेळात वेळ काढून. आणि आता सध्या घरी आल्यानंतर मी काही गोष्टी बघत होतो. तर म्हणजे काही रायडिंगचे गिअर्स आहेत जुने ना, रायडिंग पॅन्ट वगैरे सगळे पडलेले, सगळे काढले की बाबा काय होतं त्याचं बघू. म्हणजे जर कोणाला पाहिजे असेल तर मी देऊन टाकेन कारण इथे ठेवून फायदा नाही आहे. तर म्हणून मी त्या बघता मला माईक भेटला. तर हा माईक 1-1.5 वर्ष झालं याला. म्हटलं बायकोने मला गिफ्ट दिलेली बड्डेला. तर म्हटलं काढून बघू तर चालू आहे काय नाही. आणि त्यासाठी मी बघत होतो की बघू आता. काही गोष्टी असतात ते मी घरी आलो ना की करत असतो की बाबा काही आपल्याला यूज होईल का हे पुढे गोष्टी किंवा नाही होणार हे सगळं. आता काही हँडग्लोज असे आहेत की एक हँडग्लोज आहेत, एक गायबच आहे. असं होतं म्हणजे जेव्हा गॅप पडते आपल्या राईडमध्ये म्हणा, जर्नीमध्ये म्हणा, किंवा ह्या अशा व्हिडिओमध्ये जेव्हा गॅप पडते तेव्हा खूप प्रॉब्लेम होतो. कारण जेव्हा गॅप पडत नाही ना तेव्हा आपण काही ना काही सगळी गोष्टी यूज करत असतो. त्यामुळे समजत असतं हां ही गोष्ट आपल्याला पाहिजे आणि हिला यूज केलं पाहिजे.
तसंच आता हेल्मेट वगैरे माझं एक जुनं हेल्मेट आहे ते पण मला कोणाला तरी असं देऊन टाकणार, जर कोण खरोखर यूज करत असेल त्याला. तर जर असे काही गोष्टी आहेत, रायडिंग पॅन्ट एक माझी रायनॉक्सची आहे, मीडियम साईज आहे, ती जर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. असे काही गोष्टी आहेत ते मला आता जुने आहेत ते आता मला तर होत नाहीत. माझं रायनॉक्स जॅकेट आहे ते पण मला आता शॉर्ट होतं, ते पण मला काढून टाकायचं आहे. म्हणजे कोणाला जर वापरायचं म्हणजे वापरू शकतो, वापरायचं असेल यूज केलेलं तर त्याने म्हणजे मला DM करा इंस्टावरती, मी त्याला कॉन्टॅक्ट करेन. तर असे काही गोष्टी आहेत. त्यामुळे थोडंसं आमच्या फॅमिलीला थोडंसं जरा म्हणजे आपली जी गावची फॅमिली आहे ती त्यांना पण थोडंसं दुःख झालं, कारण आपले आजोबा अचानक गेले. आणि आता बघू राईड कधी होणार माहीत नाही, पण अधूनमधून आपले व्हिडिओ येत राहतील. कारण थोडासा आता टाईम भेटत नाही, काम आहे, घरचा व्याप आहे, त्यामुळे आपल्या सौम्याची स्कूल, त्याचा अभ्यास वगैरे सगळंच असतं घरी आल्यानंतर. त्यामुळे बाहेर पडता आता येत नाही आहे. बाहेर कुठे जायचं असेल म्हणजे कुठल्या म्हणजे 2 दिवसाच्या राईडला जर जायचं असेल तर मला खूप मॅनेज करून बाहेर पडावं लागतं, अशी सध्याची परिस्थिती माझी आहे. पण बघू लवकरात लवकर भेटू. सध्या आत्ताच मी घरी आलो 7:30 वाजता. आल्यानंतर तिचा अभ्यास घेतला, मग त्याच्यानंतर आता पाणी येणार, हे खूप व्याप असतात. आता हे बघा, हे मी सगळं जे माझा संसार आहे ना असाच ठेवला आहे बघा, असाच काहीच काढलं नाही आहे बघा. आता इंटरकॉम हा असाच ठेवला आहे, चार्ज पण नाही केला आहे. हा माईक खराब झाला आहे माझा, त्याचा पण बघायचं आहे, काहीतरी जुगाड करायचा आहे. हे लदाखवरून आल्यानंतर आमच्या मॅडमने हेल्मेट इकडे वरती ठेवलं ते तसंच आहे. त्यामुळे हे पण हेल्मेट माझं एक छान आहे, पण काय यूज होत नाही तर काय करायचं ठेवून. हां, हे हिचं हेल्मेट आहे, ते पण तिचं काय 1-2 वेळाच यूज झालं, नंतर झालंच नाही. हे बघा, हे एक जॅकेट आहे, हा एक जॅकेट आहे, हे टँक बॅग इकडे काढून ठेवले तसे. ही जी वरती बॅग दिसते ही बघा, ह्याच्यामध्ये भरपूर सामान आहे, रायडिंग गिअर्स, ते पण सगळे मला काढायचे आहेत. असे काही गोष्टी आहेत काय. त्यामुळे असं लाईफमध्ये थोडंसं चढ उतार येतात, तर ते ॲक्सेप्ट केलेच पाहिजे आणि ते सगळ्यांच्याच लाईफमध्ये येतात. आता बघू. काढू नका आता, ते काढू नको बाहेर. आता बघू, गणपतीला पण गावी जायचं आहे, त्याची पण धावपळ चालू आहे. त्यामुळे गणपती पण ह्या वर्षी काय आम्ही 5च दिवस असतो, आमचा असणार आहे आजोबा गेल्यामुळे. त्यामुळे बघू आता जे पण असेल ते सगळं गणपतीनंतरच आपल्या आता राईड होतील मोस्टली. आता काय मला गावी पण जायचं आहे आणि विषय असा आहे, ट्रेनची तिकीट भेटच नाही आहे आणि ट्रेन एवढ्या लेट आहेत. आम्ही त्या दिवशी गावानं येताना खूप वैतागलो, म्हणजे जनशताब्दी ट्रेन मी तर बोलतो शहाण्या माणसाने पकडूच नाही. गावावरून मुंबईला येताना खूप बेकार. आम्ही 3 वाजता ठाण्याला आलो. त्यामुळे मी ट्रेनची ती माझी इच्छाच मिळालेली आहे ट्रेनने प्रवास करायची. एक तर मी 1.5-2 वर्षानंतर ट्रेनने आलेलो, तर आता तर माझी ती इच्छाच मिळाली. त्यामुळे बघू, बाईक घेऊन जायचं आहे असा विचार आहे. पण बाईक आता माझ्या बाईकचा ना खूप काम आलं आहे, म्हणजे कोन सीट गेला आहे, क्लच पेट गेली आहे, अजून एक कुठला तरी पार्ट गेल्यामुळे ती 1000 किलोमीटर जाऊच शकत नाही. आणि आता सध्या तर मला तेवढा खर्च करायचा नाही आहे, कारण गावी जायचं आहे. त्यामुळे शक्यतो मित्राची वगैरे बाईक भेटली तर मी बाईकने जाणार असा माझा विचार आहे. बघू, जे पण असेल ते तुम्हाला समजेल अपडेट लवकर. पण काही दिवस लागतील थोडंसं यातून बाहेर यायला. तर असे काही गोष्टी आहेत. भेटू आपण अधूनमधून, आणि राईड आपल्या स्टार्ट व्हायला थोडंसं टाईम लागेल. पण आता काहीतरी नव्याने सुरुवात करायची आहे आपल्याला. गणपतीनंतर थोडासा टाईम लागेल, पण तुम्हाला समजेल ही नव्याने सुरुवात काय होणार आहे ती नक्कीच. त्यामुळे हा व्हिडिओ इथे संपवतो. भेटू लवकरात लवकर, तोपर्यंत बाय.